लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पेपर लीक होण्याचे प्रकरण घडल्यानंतर दुसऱ्या घटनेप्रकरणीही म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता या प्रकरणी एकूण 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून तपास चक्र गतिमान झाली आहेत। MBBS द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमाच्या पॅथॉलॉजी 1 या विषयाच्या सेक्शन बी ही प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वी लीक झाल्याचा संदेश विद्यापीठाला प्राप्त झाल्यानंतर प्रश्नपत्रिका त्वरित बदलण्यात आली होती। याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या मंडळाच्या इतर परीक्षेत होणाऱ्या गैरकायदा प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 4 दिवसापूर्वी अशाच प्रकारे MBBS परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। आता पुन्हा पेपर सुरू होण्यापूर्वी या प्रश्नपत्रिका लीक होण्याची घटना घडल्यानं या प्रकारामागे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या काही कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा आहे। लीक प्रकरणी परीक्षा विभागाचे DP किशोर दगडू जोपळे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सुरुवातीला एक गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। सदर तपास करत असताना संशयितांचा शोध लागला नसून आता पुन्हा प्रश्नपत्रिका लीक झाल्याने या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर बुधवारी 11 डिसेंबर रोजी परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रत्येक केंद्रावर वेळेवर पोहोचवण्यात आली। 50 परीक्षा केंद्रांवर 2 वाजता या प्रश्नपत्रिका पोहोचल्यानंतर 2:30 वाजता परीक्षांना सुरुवात करण्यात आली। त्यात कोणताही बदल झाला नसल्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।